दुसरा सामना या ठिकाणी सुरू होतोय। पंचांचा इशारा आलाय लेट्स प्ले, अर्थात पुरुषोत्तम भगत आणि त्यांच्या सोबत आपण बघतोय ते राम हाले या ऑफिशियल म्हणून काम पाहतात। पहिला चेंडू आपण बघतोय बॅकफुटला जाऊन स्पॅर कट केला होता। पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतोय थोडीशी मिसफील्ड करतोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अर्थात तिथे या क्षेत्ररक्षक पॉइंट वरती होता, त्यांनी झेल सोडला होता। पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळतोय जो सलामीर संजय मात्रे आणि पंकज अशी जोडी आपण बघतोय। संजयला जीवनदान मिळवतोय, यावेळी चेंडूला खेळलाय मात्र व्यवस्थित फटका येत नाहीये। एक सोटी धाव मात्र या ठिकाणी पूर्ण करतोय संजय मात्रे आणि दुसऱ्या चेंडूवरती आपलं खातं खोलतोय। पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळालं होतं, विस्फोटक असा फलंदाज अर्थात सिद्धिविनायक झिराड संघासाठी कायमस्वरूपी खेळणारा हा एक अष्टपैलू खेळाडू सलामवीर आजच्या या मॅच मध्ये अर्थात जय हनुमान झिराड भोईर आली या संघाकडून तो खेळतोय। सलामीसाठी आलाय, पहिल्या चेंडूवरती जीवनदान, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव घेतले, एक धावेने आपलं खातं खोललंय। संघाच्या धावसंख्येला सुरुवात झालेली आपण पाहतोय। जेथे अर्थात ओवी विनोद पाटील यांच्या मालकीचा संघ प्रथम बॅटिंग आले आणि त्यामुळे ओवी विनोद पाटील यांच्या मालकीच्या संघाचे अर्थात ओमकार पाटील हे कॅप्टन आहेत। दोन्ही संघाचा जर विचार केला तर दोन्ही तुल्यबल संघ आहेत, एक जबरदस्त ताकद या दोन्ही संघांची आपण पाहतोय। आज झिराड प्रीमियर लीग जर पाहिली तर पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वामध्ये अत्यंत सुंदर असं आयोजन आपण बघतोय। इथे चांगला फटका केलाय, चेंडू हवेत, मिड विकेटला झेल आणि फलंदाज यावेळेस पहिला फलंदाज पंकज बॅक टू द पॅव्हलियन। या खेळाडूने गेल्या वर्षी पहिल्या पर्वामध्ये अत्यंत जबरदस्त बॅटिंग केली होती, गोलंदाजी केली होती, अष्टपैलू कामगिरी केली होती। परंतु या पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने त्याला संघ मालकाने त्या ठिकाणी खरेदी केला होता आणि त्याच वेळेला पहिल्याच वेळेला तो अत्यंत चांगल्या पॉइंटनी खरेदी झाला असताना सुद्धा या ठिकाणी कोणती चांगली कामगिरी न करताना तो परतलाय आणि पहिला धक्का बसलाय तो अर्थात जय हनुमान भोईर आली या संघाला। पहिला फलंदाज पंकजच्या रूपात बादून परतलाय, नवीन फलंदाज वन डाऊन साठी येतोय अर्थात सूरज सापडे हा जर आपण बघितला तर एक चांगला कबड्डीपटू राहिलेला आहे, ज्याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये जो कबड्डीचा खेळ केला होता तो अत्यंत जबरदस्त। अलिबाग रेवस पंचक्रोशी मध्ये ज्याचं नाव आदराने घेतलं जाऊ शकतो असा तो सूरज सापडे अर्थात मैदानावरती असेल। स्ट्राइक वरती गोलंदाज पुन्हा एकदा मंदार संघाचा कॅप्टन, चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने आणखी एक विकेट रनआउटच्या रूपात फलंदाज यावेळेस बाधून परतलाय तो म्हणजेच संजय मात्रे बॅक टू द पॅव्हलियन। क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर शॉर्ट कव्हर वरती क्षेत्ररक्षण अफलातून गेलं होतं आणि त्याच वेळेला संजयने घेतलेला निर्णय चुकीचा ठरला आणि आपली विकेट सोडून तो परतलेला आपण बघतोय। दोन फलंदाज या ठिकाणी तंबूत परतलेत आणि धावफलकावरती फक्त एक धाव लागले। जेथे चालू सामना आपण बघतोय, जे यूट्यूबला जोडलेले प्रेक्षक असतील ड्रीम क्रिकेट इन च्या माध्यमातून, काही प्रेक्षक झिराड गावामधून जे असतील वेगवेगळ्या ठिकाणावरती अर्थात मुंबईमध्ये प्रेक्षक असतील, कुठल्या ठिकाणी कामावरती जे प्रेक्षक असतील ते जर या ठिकाणी जोडले गेलेले असतील तर त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय। आजची झिराड प्रीमियर लीग आपण ज्या माध्यमातून पाहत असाल, ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह ही स्पर्धा जर आपण बघत असाल तर आपलं मनापासून आभार असणार आहेत, कारण आपण दिलेला हा पाठिंबा खूप महत्त्वाचा असेल। त्यांच्यासाठी चालू सामना निहाल 11 झिराड विरुद्ध जय हनुमान भोईर आली यांच्यामध्ये सामना सुरू आहे। मंदार मात्रे पुन्हा एकदा यावेळेस अगदी स्वीप केला होता, चेंडू
परंतु शॉर्ट फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्यामध्ये फिल्डिंग चांगली करतोय. याही चेंडूवरती कोणती धाव येत नाही. षटक पहिलं समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या माफ करा, एक चेंडू शिल्लक आहे, परंतु त्याच वेळेला आपण बघतोय या ठिकाणी फक्त एक धाव आहे. ते पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये 30 गजच्या दायऱ्यामध्ये पाबंदीमध्ये षटक सुरू असताना खूपच सुंदर गोलंदाजी मंदार म्हात्रेने केले. आज जर झिराड गावची जर ही विद्युत प्रकाश झोतातली स्पर्धा जर पाहिली तर भविष्य उज्ज्वल असणार आहे. अर्थात ग्रामपंचायतच्या माध्यमातून बनवलेले हे क्रीडांगण आणि त्यावरती अगदी लाईट आणि विद्युत प्रकाश झोतामध्ये खेळण्याचा अनुभव हा भविष्यातल्या खेळाडूंना खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकतोय आणि भविष्यात मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये झिराड गावचे खेळाडू हे नक्कीच जास्त प्रमाणात असू शकतात. हा चांगला फटका केलाय. चेंडू स्क्वेअर लेग वरती फिल्डिंग होतोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक देवेंद्र करमले त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय. देवेंद्र करमलेने या मॅच मध्ये पहिल्याच एक झेल पकडला होता आणि त्यानंतरच चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाची समाप्ती होतोय. 2 बाद 2 अशा स्थितीमध्ये अडचणीमध्ये संघ सापडलाय तो म्हणजे जय हनुमान भोईर अली हा संघ, ओमकार पाटील यांचा संघ. आणि त्याच वेळेला आपण बघतोय 2 बाद 2 अशा स्थितीमध्ये नवीन फलंदाज ओमकार पाटीलला आपण बघतोय अजून चेंडूचा सामना करायचा आहे, परंतु त्याच वेळेवरती त्याच्याकडे मोठा पेशर असणार आहे कारण 2 फलंदाज पहिल्याच षटकामध्ये कॅप्टनने मंदार म्हात्रेने या ठिकाणी परतवलेले आहेत आणि त्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. पहिले षटक पॉवर प्लेचं संपल्यानंतर आता मात्र फिल्डिंग पाबंदी हटवली जातोय, फैलावलेलं जातोय क्षेत्ररक्षण. त्यामध्ये मंदार म्हात्रेची कामगिरी खूप महत्त्वाची असणार आहे कारण मंदार म्हात्रे आज जर मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे, ओमकारकडे सुद्धा मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाने आजची ही झिराड प्रीमियर लीग कशा पद्धतीने हँडल करतोय. या ठिकाणी कॅप्टन दोन्ही हे मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळलेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे असणारे ते कौशल्य या ठिकाणी ते दाखवू शकतात. यासाठीच तर खऱ्या अर्थाने ही झिराड प्रीमियर लीग पर्व दुसरं आयोजित केलेलं आहे. अर्थात या पर्व दुसरं आयोजित करताना झेडपील या स्पर्धेमध्ये नियोजित कमिटी आखली गेली आहे. ही संपूर्ण स्पर्धा जर एक चांगल्या पद्धतीने आपल्याला जर खेळवायची असेल, गेल्या वर्षीप्रमाणे ज्या पद्धतीने पहिलं पर्व या ठिकाणी झालं होतं त्याच पद्धतीने त्याही होऊन उत्कृष्ट दर्जाची जर स्पर्धा खेळवायची असेल तर त्या ठिकाणी कमिटी ही खूप महत्त्वाची असते आणि या संपूर्ण गावाने या स्पर्धेला खेळवताना एक नियोजित कमिटी नेमली गेली आणि ती कमिटीची नावं मी तुम्हाला पुढच्या वेळेस नक्कीच यावेळेस पुढच्या षटकानंतर नक्कीच आपल्या समोर ती आणेन कारण त्यांचं काम हे खूप महत्त्वाचं आहे. संपूर्ण आज अगदी 6 वाजल्यापासून किंवा अगदी ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी 1 महिना अगोदरपासून या कमिटीने चांगलं काम केलं. त्या कमिटीचं सुद्धा जे काम आपल्याला पुढे आणणे खूप गरजेचं असणार आहे. षटक नंबर 2 प्रगतीपथावरती यावेळेस चांगला फ्लिक केलाय. चेंडू सरळ डीप फाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द रोप, दणदणीत चौकार. आपल्या सोबत दर्ने गुरुजी जोडले गेलेत ज्यांना आज आपण बघतोय अख्ख्या अलिबाग तालुका नव्हे तर रायगड जिल्हा ओळखतोय आणि जिथे तिथे मोठी स्पर्धा तिथे दर्ने गुरुजी सर आपल्याला नेहमी बघायला मिळतात. धावफलकावरती 6 धावा लागल्यात आणि आता या स्पर्धेचा 6वा चौकार या स्पर्धेमध्ये सुरू झालेला आपण बघतोय. संपूर्ण या स्पर्धेची हितबुंज माहिती पोहोचवण्याचं कार्य दर्ने गुरुजी करत असतात. हा चेंडू आपण बघतोय शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन याला खेळायचा होता परंतु या ठिकाणी पंचांनी नोचा इशारा केलाय आणि या संपूर्ण या स्पर्धेची सुरुवात होताना पहिला नो चेंडू आणि पहिली फ्री हिट. अर्थात त्या ठिकाणी ऑफिसर म्हणून मेन ऑफिसर आपण बघतोय जे आहेत ते पुरुषोत्तम भगत आणि त्याचबरोबर राम हाले या पंचांची कामगिरी करत आहेत. या सामन्यासाठी 3 पंच राजेश पाटील त्यांच्या सोबत असणार आहेत. गेल्या वर्षी सुद्धा ज्या पद्धतीने काम त्यांनी केलं होतं त्याच पद्धतीचं काम याही वर्षीमध्ये आपण पाहतोय. फ्री हिटचा पहिला चेंडू, फ्री हिटचा चेंडू आपण बघतोय या ठिकाणी थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन चेंडूला पाठवलाय थर्ड मॅनच्या दिशेला. सुंदर फिल्डिंग. चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक अगदी
चांगल्या पद्धतीने धावला आणि चेंडूला स्टॉप केला प्रथमतः आणि त्यानंतर चेंडूची फेकी आपण बघतोय खूपच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक करतोय आणि त्याच वेळेला चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आपण पाहिले सूरज चापडे आणि ओमकार पाटीलच्या मध्ये सुंदर रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा अजून मिळतात आणि 2 धावेने 3 धावा आल्यात माफ करा 3 धावेने धावसंख्या एकूण येतोय ती 10 वरती 10 धावा धावफलकावरती लागल्या जेथे 2 फलंदाज तंबूत परतले होते पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च झाल्या होत्या आणि अशा वेळेस मात्र संपूर्ण सूत्र ओमकार पाटील आणि सूरज चापडे या 2 फलंदाजांनी स्वीकारलेले आहेत। ओमकार पाटील टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू ज्यांनी क्रिकेटची करिअरची सुरुवात जर केली तर अगदी कमी वयात ज्याच्यासाठी विनोद पाटील हा एक गुरु होता आणि त्यानंतर आपण पाहिला तर दिलीप शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा हा खेळलेला म्हणजे कमी वयात चांगला अनुभव ज्यांच्या माध्यमातून मिळालं तो म्हणजे ओमकारला आणि त्यामुळे या खेळाडूंनी झिराड गावाचं नाव अख्ख्या अलिबाग मध्ये गाजवलंय। हा चेंडू आपण बघतोय चांगल्या पद्धतीचा चेंडू होता रन घेण्याची गरज नव्हती परंतु या ठिकाणी बघा फलंदाज सूरजला डेंजर झोन मध्ये होता अगदी अर्ध्या पिच पर्यंत तो पोहोचला होता परंतु क्षेत्ररक्षक बघा कव्हरचा क्षेत्ररक्षक खूपच चांगली फिल्डिंग करतोय ज्याच्या नावावरती एक रनआउटचा विकेट होता तो जर क्षेत्ररक्षकाचं नाव समजलं असतं तर नक्कीच संकेत पेटारे यांनी एक फलंदाज रनआउटच्या रूपात बाद केला परंतु त्यानंतरची फिल्डिंग बघा अफलातून तारीफ ए काबिल झिराड प्रीमियर लीग मध्ये प्रत्येकालाच पारितोषिक आहे तब्बल 20 सायकल या स्पर्धेमध्ये पाहतोय जे खेळाडूंना मिळणार आहेत। यावेळेस ओरपी चेंडूवरती गगनभेदी गगनचुंबी षटकार सौरभ चेरकरचा डीजे म्हटल्यानंतर झिराड प्रीमियर लीग ज्या पद्धतीने पर्व पहिलं गाजलं होतं वाजलं होतं ते दुसरं सुद्धा वाजणार यात मात्र तीन मात्र शंका नाही आहे कारण सौरभ चेरकरचा डीजे कसा वाजतो हे झिराडकरांना माहित आहे आणि काय सुंदर गीत लावलं होतं या ठिकाणी आज संपूर्ण रात्र या ठिकाणी आपल्याला ताल धरायला लावणार यात तीन मात्र शंका नाही आहे डीजे मास्टर सौरभ चेरकर। षटक नंबर 2 प्रगती पदावरती सुंदर चेंडू ऑफ स्टंपच्या बाजूने अर्थात चेंडू जातोय सोडून दिला होता लेफ्ट केला होता परंतु अगदी जी व्हाईट लाईन आहे त्याच्या आतून चेंडू जातोय आणि ओमकारचा हा निर्णय मात्र इथे चुकीचा ठरतोय। 25 डॉट चेंडू टाकलेत आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये आपण दुसरा सामना सुरू आहे आणि या रजनीमध्ये या रात्रीमध्ये 25 चेंडू डॉट आलेत बघा आतापर्यंत। गोलंदाज पुन्हा एकदा विदेश पाटील यावेळी सुंदर फटका ओळखले जात नाही संजय सर कित्येक स्पर्धांमधून आज आपण श्लोक पाहिलाय मात्र आज घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर हा फटका आला अगदी कडक एक्झिक्युशन केलं मिडल ऑफ द बॅट षटकार नक्कीच यश आपण बघतोय ओमकारला अल्टीपल्टीचा बादशाह काम म्हणतात त्यांनी 6च्या 6 चेंडू त्याने रिव्हर्स स्वीप केलेत आणि 28 धावा त्याच्या नावावरती आहेत। या आठवणी जुन्या आम्हाला नक्कीच माहित आहेत। या खेळाडूच्या नावावरती 6 चेंडू मध्ये 42 धावांचा सुद्धा रेकॉर्ड आहे। याच खेळाडूच्या नावावरती 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारण्याचा सुद्धा रेकॉर्ड आहे। ओमकार हा झिराड गावचा सुपुत्र आज फक्त झिराड गावापुरता नाही आहे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये याची ओळख निर्माण झाली आहे आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिला तर झिराड ग्रामपंचायतचं हे क्रीडांगण जर बनवलं गेलं आणि त्यामुळेच या खेळाडूंना चांगला वाव मिळतोय व्यासपीठ मिळतोय आणि त्यामुळे आज नाईट क्रिकेटचा अनुभव सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात कोणाला मिळेल तर फक्त झिराडच्या खेळाडूंना आणि त्यामुळे भविष्यात या संपूर्ण रायगडमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या झिराड गावचे खेळाडू पुढे पाहायला मिळतील यात तीन मात्र शंका नाही आहे।
आणि त्यामधला हा एक उत्कृष्ट षटकार आपण बघितला ओमकार पाटीलच्या बॅट मधून. अप्रतिम, अगदी डोळ्याचं पारणं फिटावं एवढा चांगला षटकार ओमकारच्या बॅट मधून येतोय. पुढचा जे आणखीन एक बी ग्रुपचा सामना असणार आहे त्यासाठी दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं आहे. मधल्या वेळेत टॉस आपण करणार आहे. सार्थक 11 जिराड आणि राज कंस्ट्रक्शन जिराड यांच्यामध्ये तो सामना असेल. त्यामुळे दोन्ही कॅप्टनने मधल्या वेळेत म्हणजे शेवटचं षटक ज्यावेळेस सुरू असेल त्यावेळेस आपण मात्र या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. गोलंदाजी मार्क वरती षटक नंबर 3 गोलंदाज आलाय मंथन नाईक. पहिला चेंडू सुंदर फ्लिक डीप बॅकवर्ड फाईन लेग बॉडी लाईनच्या बाहेर दणदणीत आणि खणखणीत चौकार. दोन्ही फलंदाज आपण बघतोय. एक फलंदाज ओमकार पाटील 4 चेंडूमध्ये 12 धावावरती आहे आणि त्याचबरोबर 7 चेंडूंचा सामना करून 12 धावसंख्येवरती या ठिकाणी सूरज सापडे खेळतोय. अप्रतिम बॅटिंग होतोय. जिथे 2 फलंदाज लवकर तंबूत परतले परंतु त्यानंतर काय पार्टनरशिप, ज्या अपेक्षा होती त्या पद्धतीची पार्टनरशिप होतोय. हा चेंडू मात्र फिरकी दिलाय. फिरकीचा जादूगार, उंगलीचा जादूगार आपण बघतोय मंथन नाईकला आणि त्याने चेंडूला फिरवलाय. पहिल्या चेंडूवरती सावकार जरूर खाला परंतु त्यानंतर अप्रतिम चेंडू टाकला. एक तुझा तर एक माझा हे इकडे दाखवून देतोय तो म्हणजे मंथन नाईक. सिद्धिविनायक जिराड संघाकडून प्रमुख गोलंदाज म्हणून अप्रतिम कामगिरी करणारा मंथन या ठिकाणी आपल्या जादूही गोलंदाजी किमया दाखवतोय. आणखीन एक चेंडू या ठिकाणी डॉटच्या रूपात पाहायला मिळतोय. सूरज चापडेला यावेळेला मात्र बीट केलाय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती सूरज चापडे बीट होतोय. मंथन नाईकची गोलंदाजी खेळणे तेवढं सोपं गोष्ट नाही आहे. या खेळाडूने आपल्या कारकिर्दीमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. याच गोलंदाजाच्या नावावरती हॅट्रिकचे बरेचसे रेकॉर्ड आहेत. याच गोलंदाजांनी निर्धाव षटक टाकलेले आहे. ज्या वेळेला 2-2, 3-3 धावांची गरज असताना 6 चेंडूमध्ये याच गोलंदाजाने त्या धावा रोखल्या होत्या. तो म्हणजेच मंथन नाईक. चेंडू नंबर 4 यावेळेस चेंडू हवेत विकेट कीपरच्या हातात जाईल. सूरज चापडे बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट. तू समझा नहीं, तू समझा नहीं. विकेट कीपर बघा अप्रतिम कामगिरी करतोय. विकेटच्या पाठीमागे अगदी जवळ उभा होता आणि त्याने हा सेल पकडलाय. फलंदाज तिसरा बाद होऊन परततोय. सूरज सापडे ज्याने 10 चेंडूंचा सामना केला, 12 धावा जमवल्या आणि तो मात्र परतलेला आपण बघितला. धावसंख्या 26 असताना तिसरा फलंदाज गारद होतोय. जे ते मंथन नाईकला विकेट प्राप्त होतोय. 4 धावा खर्च केल्या परंतु त्याच वेळेला 3 चेंडू लागोपाठ डॉट टाकले होते मंथन नाईकने. मंथनकडे जी उंगलीची जादू आहे, जी चेंडूवरती बूट फेकण्याची कला आहे ती अप्रतिम आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सूरज बाद झालाय. परंतु नवीन फलंदाज येतोय अर्थात विनोद. हरीश भोईर यांनी पारितोषिक लावले बघा. विनोद पाटील साठी प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक विनोद पाटील आलाय. संघ मालक आहे ओबी विनोद पाटील यांच्या मालकीचा संघ म्हणजेच विनोद पाटील मालक आहेत आणि ते मात्र आता मैदानात आलेले आहेत. विनोद पाटील म्हटल्यानंतर डेंजर जिराड पासून सुरुवात झाली साई जिराड पर्यंत आणि आज या खेळाडूचं नाव जर अख्ख्या रायगड मध्ये आहे आणि एक निष्णांत पंच म्हणून जर आपल्या विभागामध्ये पाहिले तर विनोद पाटील. पहिल्या चेंडूवरती उडवलाय विनोद पाटीलच्या बॅट मधून आलाय डीप मिड विकेटच्या बाहेर. षटकार 6 धावा. ₹200 पारितोषिक हरेश भोईर यांच्याकडून आले आणि काय जबरदस्त बघा, काय अप्रतिम फटका या खेळाडूंनी गुरु किल्ली घेतलेली आहे आणि त्याने पहिल्या चेंडूवरती षटकार उडवला परंतु त्याच वेळी दुसरा चेंडू मंथनने डॉट टाकला होता. षटक समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. जेथे प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान
भोईराली या संघाच्या धावसंख्या आपण बघतोय, ज्याचे कॅप्टन आहेत ओमकार पाटील आणि त्यांच्या सोबत आपण विनोदला बघतोय. 32 धावा धावफलकावरती लागल्यात, 3 बाद 32 अशा स्थितीमध्ये जय हनुमान भोईराली हा संघ जे ते 2 बाद फलंदाज झाले होते, 2 धावा होत्या. त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप झाली दोन्ही खेळाडूंच्या मध्ये. जर पार्टनरशिप आपण बघितली तर दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 25 धावांची पार्टनरशिप झाली, ती खूप गरजेची होती. धरणे गुर्जनच्या माध्यमातून आपण स्कोअरबोर्ड पाहतो. त्यानंतरचा जो फलंदाज आला विनोदने 6 धावा खेळल्या आणि त्यामुळे आता 32 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. विनंती करेन पुढच्या दोन्ही कॅप्टनला शेवटचं षटक सुरू झाले, आपण व्यासपीठाच्या समोरती येऊन थांबायचं आहे. सार्थक 11 जिराड आणि राज कंस्ट्रक्शन जिराड या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, फायनल कॉल आहे आणि त्यानंतर जर आपण उपस्थित नसाल मध्यंतराच्या कालामध्ये तर मात्र जो उपस्थित नसेल त्याला 2 धावांची पेनल्टी असेल. हे आपण सर्वांनी लक्षात घ्या, कारण जिराड प्रीमियर लीग दुसरं पर्व आपण खेळतोय आणि ती स्पर्धा जर म्हटली तर नियोजन कमिटीचं जे नियोजन आहे ते अगदी चोख असते. तिथे कुठलीही चुकी होणार नाही ही काळजी नेहमी घेतली जात असते आणि त्या नियोजन कमिटीचं या संपूर्ण स्पर्धेमध्ये निरीक्षण असणार आहे. षटक नंबर अंतिम प्रगती पथावरती जे ते व्यासपीठाच्या बाजूने गोलंदाजी करतोय. गोलंदाज आलाय साहिल थले. अर्थात पहिला चेंडू अगदी वाईट टाकलाय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. साहिलचा हा चेंडू आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या एकूण 33 वरती पोहोचते. पहिल्या सामन्यामध्ये विचार केला तर 36 धावा झाल्या होत्या. पहिल्या सामन्याचा विचार केला तर 36 धावा होत्या आणि त्यामुळे त्याही पेक्षा जास्त धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील, कारण पहिला सामना चेस झाला हे पाहिलं होतं ओमकारने. या ठिकाणी फटका फसलाय. पुढे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न ओमकार पाटीलचा कॅप्टनचा, परंतु साहिलचा हा चेंडू आपण बघितला तर अप्रतिम होता. ऑफ स्टंपच्या बाहेरून सरळ विकेट किपरच्या हातात जातोय, परंतु तारेबीते करावी लागेल ते विकेट किपरची जे ते सुमित मात्रे. बघा विकेटच्या अगदी जवळ आहे आणि एवढ्या विद्युत प्रकाश झोताच्या या स्पर्धेमध्ये तो चांगली विकेट किपिंग करतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका फसलाय. या वेळेला मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती फिल्डिंग करतोय. धाव मात्र कोणती येत नाहीये. लागोपाठचे दोन्ही चेंडू डॉट आलेत. साहिल थले विरुद्ध ओमकार पाटील हे युद्ध आपण मैदानात पाहतोय, जे ते ओमकारला दोन्ही चेंडू डॉट टाकलेत. ही झिराट प्रीमियर लीग म्हटल्यानंतर गावातले या संपूर्ण ग्रामपंचायत मध्ये खेळाडू ज्यांचा संपूर्ण अनुभव एकामेकाला आहे, परंतु त्या ठिकाणी ओमकार पाटील सारखा एक मोठा खेळाडू आहे हे कुठे पाहिले नाहीये. मला फक्त माझा नॅचरल खेळ करून दाखवायचा आहे. इथे फटका केलाय सरळ मिड विकेटच्या बाहेर. ओमकार पाटीलच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. रुबाबदार षटकार आलाय मिड विकेटच्या बाहेर आणि 6 धावेने धावफलकावरती एकूण 39 धावा लागल्या. 3 बाद 39 अशा स्थितीमध्ये जय हनुमान भोईराली हा संघ आपण पाहतोय, जिथे निहारी 11 जिराड विरुद्ध जय हनुमान भोईराली हा संघ लढताना पाहायला मिळतोय. षटक नंबर अंतिम प्रगती पथावरती स्लॉग ओव्हर आहे, जिथे चेंडू असेल तो मात्र चौथा चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू बॅक गगनभेदी गगनचुंबी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ओमकारच्या बॅट मधून आलाय दुसरा षटकार. षटकार येतोय. ओमकार पाटीलने दाखवून दिलंय कॅप्टन काय असतो आणि त्याच्या समोरती त्याचा गुरु सुद्धा आहे. मग गुरुला त्या ठिकाणी इथे नक्कीच दाखवून देतोय. गुरु शिष्य असं मैदानात आपण दोन्ही पाहतोय. विनोद पाटील आणि ओमकार पाटील ही जोडी मैदानात आहे आणि त्यांनी 4 षटकार लावलेत आतापर्यंत. पुन्हा एकदा यावेळेस बीट केलाय. साहिलने कमबॅक केलंय. धावफलकावरती एकूण 45 धावा लागल्या, जे ते पहिल्या सामन्याच्या मानाने
एक चांगली धावसंख्या उभी केली ती प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान भोईर अली झिराड या संघाने शेवटचा चेंडू असेल या सत्रातला जेथे साहिल तले गोलंदाजी मार्कवरती आहे. साहिल तलेच्या या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार आलेत परंतु 3 चेंडू सुद्धा त्यांनी डॉट टाकले होते. एक वाईड आला होता परंतु एक चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू इथे फसवलाय ओमकारला. अप्रतिम लाजवाब तारीफे काबिल गोलंदाजी या ठिकाणी साहिल तलेची. कारण ओमकारने जरी 2 षटकार खेळले असले तरी त्याच ओमकारला 4 चेंडू डॉट टाकण्याची कामगिरी सुद्धा साहिल तलेने केले आणि त्याच वेळेला 4 षटकांची समाप्ती होतोय. एकूण धावा धावफलकावरती 46 लागल्यात. 47 धावांचं आव्हान असणार आहे. म्हणजे मगाशी बघा पहिल्या सामन्यामध्ये 36 धावा झाल्या होत्या आणि त्याही पेक्षा 10 धावा जास्त उभ्या केल्या त्या ओमकारच्या संघाने अर्थात विनोद पाटील याच्या मालकाच्या संघाने. अर्थात संघ आहे जय हनुमान भोईर अली हा संघ. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेले आहेत त्या ठिकाणी. अर्थात संघ उपस्थित होत आहेत. 11 प्लेइंगची लिस्ट सुद्धा आपल्या समोरती असणार आहेत. अगदी खूप चांगलं नियोजन दर्ने गुरुजी सरांचं आहे बघा. दोन्ही पेपर आमच्याकडे दिलेत, 2 पेन दिलेत आणि 11 प्लेइंगची लिस्ट मागवण्यासाठी दर्ने गुरुजींनी सांगितले हे पाहिजे बघा. कुठलेही नियोजन कमिटीकडे नाही. दर्ने गुरुजी सुद्धा या कमिटीला जोडलेत कारण बरेच वर्ष या स्पर्धेसह ते जॉईंट आहेत आणि त्यामुळे त्यांना संपूर्ण माहीत आहे असे आपले दर्ने गुरुजी आहेत. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थात धीरज आहे. धीरज राज कंस्ट्रक्शन या संघाचा कॅप्टन धीरज आणि त्याचबरोबर आपला सर्वांचा लाडका सुमित गुरव हा कॅप्टन आहे. अर्थात संघ आहे सार्थक 11 या संघाचा कॅप्टन आहे. नाणेफेक करतोय आपण या ठिकाणी उपस्थित सन्माननीय हेमंत मात्रे झिराड गावचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय या सामन्याची. तर कॉल फॉर धीरज कॉल करतोय. झिराड प्रीमियर लीग या स्पर्धेतला तिसरा सामना राज कंस्ट्रक्शन विरुद्ध सार्थक 11 झिराड या 2 संघांमध्ये सुरू होतोय आणि त्याची नाणेफेक या ठिकाणी आपण करतोय. अर्थात काटा आणि टॉच विन धीरज दोन्ही थांबायचे, कुठे जाऊ नका. दोघांसाठी आपण लिस्ट देणार आहोत. अर्थात जाऊ नका. काय निर्णय घेण्याचा ठरवलेला आपण 4 ओव्हरचा मॅच आहे. पहिल्या सामन्यामध्ये 36 धावा झाल्या होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 46 धावा झाल्यात. काय निर्णय घेणार आहात? फिल्डिंगच का निर्णय? कारण असा निर्णय काय असणार आहे आपला? पहिलीच मॅच आहे, आम्ही चेस करायला बघू. पहिलीच मॅच आहे आणि त्यामुळे चेस करण्यासाठी आपण करणार आहोत. काय बोलशील? आपल्याला दुसरं पर्व खेळायला मिळतोय. एवढ्या ग्रीन पार्क, अगदी सुंदर हिरवगार मैदान आणि त्यावरती विद्युत प्रकाश झोतावरती ही स्पर्धा खेळायला मिळतोय. काय बोलशील ग्रामस्थांच्या बाबतीत हे मैदान बनवल्याबद्दल? धन्यवाद बोलून त्यांना. चांगला ग्राउंड आहे. नक्कीच शुभेच्छा तुला. अर्थात प्रतिस्पर्धी संघाने या ठिकाणी फिल्डिंग घेतलेली आहे. तुम्ही बॅटिंग करणार आहात. किती धावांचं टार्गेट उभे कराल? 55-60 रनच्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि मग त्यासाठी तुमच्याकडे असणारे प्रमुख फलंदाज कुठले असतील? आहेत, सगळे चांगले खेळतात. प्लॅनिंग नुसार सगळे वेल प्लेड करतील. बघूया. नक्कीच एवढ्या वर्षाचा अनुभव तुला क्रिकेटचा आहे. नाईट क्रिकेट खेळायला मिळतोय. अर्थात एवढं मोठं व्यासपीठ तुमच्यासाठी आहे. काय बोलशील? कारण हे तुमचं भाग्य आहे बघा. दिलीप शेठ खेळायचे इथे, जुने सर्व खेळाडू आहेत, प्रकाश आहेत, सर्व आहेत, परंतु त्यांना एवढं मोठं व्यासपीठ मिळालं नव्हतं. परंतु भविष्य आता क्रिकेटसाठी खूप उज्ज्वल आहे. तर काय बोलशील तू? खरंच चांगलं आयोजन केलं आहे साई क्रीडा मंडळाच्या सर्व अध्यक्षांनी आणि एकदम इंटरनॅशनल लेवलचं आयोजन झालेलं आहे आणि प्रत्येक मॅच एन्जॉय करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा तुम्हाला. 55 ते 60 धावांचं आव्हान असणार आहे. दोघांनी 11 प्लेइंग या ठिकाणी आणायचं आहे. खूप धन्यवाद. झिराड प्रीमियर लीग पर्व दुसरं या स्पर्धेतला तिसरा सामना रंगणार आहे. सार्थक 11 झिराड आणि त्याच वेळेला प्रतिस्पर्धी निहाल 11. जय हनुमंत.
आपण बघतोय सामना तिसरा सुरू होतोय जेथे बी ग्रुप मधून सार्थक इलेव्हन झिरा अर्थात जेथे सामना सुरू आहे निहाल इलेव्हन झिराड आणि जयनुमान भोईराली यांच्यामध्ये आणि त्यानंतरचा तिसरा सामना सार्थक इलेव्हन झिराड आणि राज कन्स्ट्रक्शन यांच्यामध्ये नाणेफेक झालेली आहे। अर्थात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय अर्थात दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आणतोय यश माबगावकर एक सुंदर गोड आवाज यश माबगावकर याचा। धन्यवाद संजयजी म्हात्रे। सतेज दाबांचं आव्हान उभं केलंय आणि सतेज दाबांचं आव्हान याचा पाठलाग करावा लागेल यासाठी दोन्ही संघातील खेळाडू सज्ज आहेत। आपण सेकंड इनिंगला सुरुवात करतोय। मैदानावरती दोन्ही फलंदाजी जोडी आली आहे। एका बाजूला आपण पाहतोय मंदार म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र करमिळे ही जोडी मैदानावरती आले। सतेज दाबांचं आव्हान चेस करावं लागेल। 24 चेंडू मैदानावरती असतील। त्या ठिकाणी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ओमकार पाटील त्याच्या बॅटमधून आपण ब्लास्ट पाहिलेत। आज या मैदानावरती खेळताना त्याने रिव्हर्स अटेम्प्ट कर षटकार मारला। त्यानंतर आपण डीप मिड विकेटला त्याच्या बॅटमधून आलेले षटकार पाहिले। फलंदाजी तर अगदी अत्यंत चांगली झाली मात्र गोलंदाजी करत असताना आज आपल्या स्वतःची या संघाची धुरा स्वतःच्या खांद्यावरती घेत कशा पद्धतीने हा खेळ रंगेल वळूयात या सेकंड इनिंगच्या सत्राकडे। पहिला चेंडू पडल्यानंतर पॉपिंग क्रीज मधून टॉस झाला होता रेस झाला होता। पडल्यानंतर चेंडूने या ठिकाणी उंची गाठली होती। फलंदाज एका जागेवरती स्थिरस्थावर होता मात्र पहिला चेंडू डॉट आलाय। सुरुवात जर आपण पाहिली तर अगदी योग्य रीतीने ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न किंबहुना 30 यार्ड सर्कल मध्ये खेळाडू आहेत। क्षेत्ररक्षकांना मुभा असेल केवळ 2 जे सीमारेषा लगत क्षेत्ररक्षण करतील। देवेंद्रला आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती होल्ड करतोय गोलंदाज सज्ज। या चेंडूवरती सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र आपण जर विचार केला तर वेल कॉलिंग म्हणेन चांगला कॉल केला की नाही धाव घेता येत नाहीये थांबावं लागेल। एक चांगला प्रयत्न होता या ठिकाणी धाव घेण्याचा रिस्की आणि चिकी सिंगल मैदानावरती आले असती मात्र मैदान जर आपण पाहिलं तर आज समोर खेळू शकतोय। मिड विकेट खुला आहे पाठीमागे लॉंग स्टॉप रिटर्नला फटके येऊ शकतात। त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉइंट आहे डीप कव्हर खुला आहे। एक क्षेत्ररक्षक आपण वाईडिश लॉंग ऑफला पाहतोय। यश आपण बघतोय झिराड प्रीमियर लीग ही फक्त झिराड गावाचेच प्रेक्षक ऐकत नाहीये तर बघा हाशिवरे गावचे जे प्रेक्षक आहेत ती सुद्धा ठाण्यावरून ही मॅच बघतात। अर्थात त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय। बघा झिराड प्रीमियर ही फक्त झिराड गावासाठी नाहीये हाशिवरे गावचे प्रेक्षक ठाण्यावरून ही मॅच बघतात आणि त्यांचा फोन मला आला होता। थँक्यू सो मच सर कारण प्रेक्षक आहेत म्हणूनच हे सामने लाईव्ह ठेवलेत आपण ड्रीम्सगेट.in माध्यमातून। जे प्रेक्षक आम्हाला लाईव्ह पाहतात त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। झिराड प्रीमियर लीग आपली स्पर्धा आपल्या सर्वांची स्पर्धा आपली वाटणारी स्पर्धा ओळख पुन्हा एकदा ओमकार पाटीलकडे। या बेचा चेंडू शॉर्ट ऑफ द लेंथ होता। या चेंडूवरती मारता आला असता पुल मात्र नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल। चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय। चांगला प्रयत्न करतोय अक्रॉस द लाईन खेळायचा आहे ही मनशा मनामध्ये होती ही मनोवृत्ती तो आतापर्यंत बाळगतोय। प्रयत्न चांगले आहेत। पुढचा चेंडू ओमकार पाटीलचा। या चेंडूवरती आपण पाहतो वाईटचा इशारा येईल। चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या खूप बाहेर आला। आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22 या ठिकाणी अप्लाय केलाय। प्रयत्न जरूर चांगले आहेत की ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेला तर मात्र खेळण्यासाठी तितकासा रूम मिळणार नाही किंबहुना एखादा चेंडू गतिमान असेल तर एखादा चेंडू कमी गतीचा सुद्धा असेल। पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात। बॅटिंग पॉवर प्ले सुरू केलाय। हे बॅटिंग पॉवर प्ले असताना सुद्धा या ठिकाणी गोलंदाजचा बोलबाला दरणेसर पाहायला मिळालाय ओमकार पाटील। हा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर या चेंडूवरती पुन्हा एकदा राईज केलं चेंडूने अनादर डॉट डिलिव्हरी। डॉट पर्सेंटेज जर आपण पाहिले तर आतापर्यंत जर आपण विचार केला या षटकामध्ये एक षटकार आणि एक वाईट चेंडू वगळता 4 डॉट चेंडू आलेत। या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 37 डॉट चेंडू आलेत। हे मैदान फलंदाजासाठी अनुकूल आहे। हे चक्रव्यूह भेदलंय। चेंडू ट्रॅव्हल करतो मिडांच्या डोक्यावरून सीमारेषा पार येतोय। चौकार कम ऑन डीजे मास्टर। सर आपण पाहतोय पहिलं षटक मैदानावरती आलं। धावफलकावरती 11 धावा बनल्या कोणतीही विकेट आली नाहीये। सुरुवात मला असं वाटलं की पहिल्या 4 चेंडू नंतर एक षटकार जरूर आलाय मात्र डॉट चेंडू येतात। शेवटचा चेंडू त्याच्या स्लॉट मध्ये आला मिडॉनच्या डोक्यावरून हा चेंडू गेला
सीमारेषा पर लॉंग ऑनला क्लिअर करत चौकार, एक चांगला फटका आलाय. 11 धावा आल्यात, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 18 चेंडूवरती 36 धावांची रिक्वायरमेंट आहे. या मॅचचं जर आपण अनालिसिस केलं तर मैदानावरती मंदार मात्रे आहे. अलिबाग क्रिकेटमध्ये ज्याने कमी वयामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला, क्रिकेटच्या पटलावरती वावरत असताना ज्याचं नाव आपण आज अलिबाग क्रिकेटमध्ये घेतोय, असे अनेक खेळाडू जिराडनं जन्माला घातले, त्यांना मोठं केलं. हे जे मैदान आहे आणखीन काही वर्षांमध्ये जिराडचा खेळ एका वेगळ्या उंचीवरती असे संजयजी, कारण जिराड क्रिकेटमध्ये असे अनेक सितारे ज्यांचा खेळ अख्खा रायगड जिल्हा ओळखतोय. तोच खेळाडू मंदार मात्रे मैदानावरती आलाय, काय सांगाल? नक्कीच जिराड ग्रामपंचायतने हे बनवलेलं क्रीडांगण आणि त्यामुळे भविष्यातून रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जिराड गावचे खेळाडू खेळतील, नाईट क्रिकेटमध्ये खेळतील, यात मात्र शंका नाहीये. आणि त्यासाठी जिराड ग्रामस्थांना त्यांचा आभार मानायला पाहिजे. जरूर. या बॅचच्या चेंडूवरती आपण पाहतोय हा चेंडू टाकत असताना किंबहुना रनअपमध्ये थोडासा चुकला होता. 11 धावसंख्या आल्या. हे सर्व जे आपण पाहतोय ते सन्मान्य दिलीप शेठजी भोर यांची कृपा आहे. या जिराड गावावरती हे जे मैदान त्यांच्या प्रयत्नातून आलंय, सर्वांना हवंसं वाटणारं, हे जे सुशोभनीय, विलोभनीय आणि मनाला भावणारं मैदान. हा चेंडू पडल्यानंतर ऑप्टिकच्या बाहेर होता. नक्कीच यश, 1 वर्षात मैदान बनवणे सोपी गोष्ट नाही. रात्रंदिवस काम चालू होतं आणि ते काम करणारे सर्व, मग ते डंपरचे मालक असतील, जेसीबीचे मालक असतील, गावातले ग्रामस्थ असतील, नियोजन कमिटी असेल, सर्व ग्रामस्थांनी काय सहकार्य केलं आणि 1 वर्षात क्रीडांगण सज्ज झालं होतं खेळण्यासाठी. यश, या चेंडूवरती पुन्हा एकदा ओमकार मधून जर आपण विचार केला तर ओमकार आतापर्यंत जी गोलंदाजी करतोय, 2 चेंडू आले. पहिला चेंडू ऑप्टिकच्या बाहेर गेला, त्यानंतरचा हा चेंडू सुद्धा पडल्यानंतर वळला. हा चेंडूला ॲक्रॉस लाईन खेळायचं होतं, मात्र जर आपण विचार केला तर काटा कीर केलाय. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे. डावखुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्राईक वरती उभा आहे आणि अशा वेळेस जर आपण विचार केला तर ओमकार जो नवोदित गोलंदाज आहे तो मैदानावरती झेडपीएल मध्ये चांगली कामगिरी करतोय. सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडती, हे मेरे दोस्त दाखवलं होतं या ठिकाणी मंदार मात्रेने, मात्र ते जमलं नाही. या चेंडू पडल्यानंतर यष्टांच्या वरून गेला. धावफलकावरती आपण पाहतोय धावसंख्या जैसे ते 11 धावा आल्यात. प्रयत्न करावे लागतील. लागोपाठ 3 चेंडू या मैदानावरती ओमकारच्या या हातामधून आले, ते म्हणजे निर्धाव. एक चांगला प्रयत्न ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती. हा चेंडू आता मात्र आपण पाहतोय लेगस्टिकच्या बाहेर होता. पंचांचा अगदी योग्य निर्णय. लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू, या चेंडूवरती सुद्धा फटका आला असता, मात्र हा चेंडू सोडून दिलाय. किंबहुना मंदार मात्रेच्या स्लॉट मधला असणारा चेंडू स्क्वेअर लेग रिजनला आउट ऑफ दी पार्क जाऊ शकला असता. दळणे सर या चेंडूवरती रिस्क घेतली नाही. चांगला हा प्रयत्न, गोलंदाज प्रयत्न करतो की ऑप्टिकच्या बाहेर ठेवण्याचा. हा चेंडू काहीतरी वेगळं करण्याची ही वृत्ती दाखवली होती. पुन्हा एकदा ओमकार मैदानावरती सज्ज. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चेंडू खेळता येत नाही. या मंदारला एका जागेवरती थोपून ठेवणं, थांबवणं, रोखणं, चारी मुंड्या चित करणं खूप कठीण आहे आणि ते करून दाखवतोय. या मैदानावरती जर मला विचार तर ॲडव्हान्टेज फलंदाजाला आहे, मात्र असा असताना पहिला सामना झाला, दुसरा सामना मैदानावरती रंगलाय. आतापर्यंतची गोलंदाजी आपण पाहिली. 4 चेंडू आलेत, 1 चेंडू वाईट जरूर आलाय, एकदा मैदानावरती आली. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव आपण पाहिले. 13 धावसंख्या धावफलकावरती बनल्या. मात्र समीकरण असं आहे की येणाऱ्या 14 चेंडूवरती 34 धावा हव्यात. मग तुम्हाला या ठिकाणी मैदानावरती स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. काहीतरी चुकते नक्की. या मैदानावरती रणनीतीला फार महत्व आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं स्ट्रॅटेजी बिल्ड कराव्या लागतात. तुमचे प्लॅन रेडी असायला पाहिजेत. सुरुवातीला विकेट जरूर आली नसताना या ठिकाणी 13 धावा बनल्यात, मात्र धावसंख्या ज्या गतीनं आली पाहिजे. रिक्वायर्ड रन रेट मैदानावरती 14.57चा आहे, जो ऑनस्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतो ड्रीम्सक्रिकेट.in च्या माध्यमातून. वळूयात देवेंद्र करमेळे, जो लांबलचक षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या बॅटमधून फार मोठे मोठे सिक्सर्स आपण पाहिलेत, मात्र आज खेळावं लागेल. या वेळचा चेंडू गती नव्हती चेंडूवरती. शॉर्ट ऑफ द गुड लेन टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा रेस झाला. चेंडू उसळला. चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने टॉस करतोय, वरती येतोय, गोलंदाज या ठिकाणी प्रयत्नशीलता आणतो या मॅच मध्ये. चांगला चेंडू आलाय. ओमकार काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. प्रतिस्पर्धी कोणताही असू देत, त्याच्याशी आम्हाला घेणं नाही. आमचा खेळ स्वाभाविक आम्ही दाखवणार. या चेंडूवरती सुद्धा फलंदाजाला या ठिकाणी एका जागेवरती रोखलंय. हा चेंडू पंचांचा इशारा आमच्यापर्यंत नक्की. हा चेंडू या ठिकाणी पंच सांगतायत की इट्स ऑन अ फेअर डिलिव्हरी. पंच ओके.
लेग बायचा इशारा आलाय ॲज पर लॉ नंबर 23. या ठिकाणी आपण पाहतोय चांगला प्रयत्न केला, 14 धावा बनल्या, 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूवरती अजूनही 33 धावांची रिक्वायरमेंट, म्हणजे मॅच इज ऑन आहे. प्रत्येक षटकामध्ये जर अजूनही 3 षटकार मैदानावरती लगावले जात आहेत तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक केला जाईल. निहार 11 दुसऱ्या बाजूला जयनमान भोईराळी हा संघ मैदानावरती उतरला. या मॅच मध्ये संजय मात्रे सर आपण जर विचार केला तर 2 षटक संपलीत, 14 धावा धावफलकावरती बनल्यात आणि येणाऱ्या 12 चेंडूवरती 33 धावांची रिक्वायरमेंट. म्हणजे प्रत्येक येणारा खेळाडू जर आता या ठिकाणी जर विचार केला त्यांच्याकडे विकेट्स आहेत, चान्स घ्यावा लागेल. या ठिकाणी कोणत्या तरी एका फलंदाजाला विचार करावा लागेल. ओमकार जिराटकर काय गोलंदाजी केली आहे. जर आपण पाहिलं तर त्याच्या नावावरती केवळ 1 धाव असेल, 1 धाव लेग बायची होती, 1 धाव वाईटची होती. 2 धावा आपण पाहिला लेग बाय स्वरूपात दिल्या होत्या आणि 1 चेंडू वाईट होता. यश आपण बघतोय खूपच सुंदर गोलंदाजी केली गेली आणि त्यामुळे या ठिकाणी या ओव्हरमध्ये कुठेतरी मॅच टर्न झालाय काय असं कुठेतरी चित्र दिसतोय. परंतु या पुढच्या 2 ओव्हरमध्ये साधारणतः 16.5चा रिक्वायर रन रेट पाहिजे. म्हणजे इथे प्रत्येक ओव्हरमध्ये मोठी 2 फटके खेळायला लागतील. मंदारकडे सुद्धा कॅपॅसिटी आहे, देवेंद्र करबडेकडे सुद्धा कॅपॅसिटी आहे आणि त्यामुळे इथूनच सामना आपण बघतोय थोडीशी विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. जरूर सर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी रोहन घाटेला आणलाय जो मेन टीम मध्ये खेळतो. हा चेंडू काय गोलंदाजी करतोय, स्ट्राइक देण्याचा प्रयत्न होईल कारण आता माहिती आहे की जर आपल्याला जिंकायचं असेल तर विकेट सॅक्रिफाइस करावे लागेल. कम ऑन डीजे चेरकर. आता मात्र 33 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवरती आपण या ठिकाणी पाहिलं तर विकेट मिळाली. फलंदाज मंदार जो स्ट्राइक वरती आलाय कारण माहिती आहे की विकेट सॅक्रिफाइस करावे लागेल. देवेंद्र करमेळेला त्याने विकेट सॅक्रिफाइस केली. नॉन स्ट्राइक एंड वरती मंथन नाईक आहे. या चेंडूवरती रोहन घाटेची गोलंदाजी. आज या मैदानावरती येणारा प्रत्येक खेळाडू जो आपल्या संघ मालकांसाठी खेळतोय, या गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी स्पॉन्सर केलेले संघ, त्यांची जर्सी, त्यांचं नाव आपल्या पाठीमागे आपण पाहतोय. मात्र आज जर विचार केला तर आपल्या गावातील सर्व प्रेक्षक वर्ग सुद्धा, मग महिलांची सुद्धा कमतरता या ठिकाणी जाणवत नाहीये. या चेंडूवरती अपील जरूर केलं होतं. चेंडू पडल्यानंतर यष्टांच्या वरून जाईल हे नक्की मान्य होतं. लेग बायचा इशारा केला गेला. धावफलकावरती धाव मिळेल 1. 9 चेंडू बाकी, 32 धावा बनवायचे. रोहन घाटेची गोलंदाजी, सुपर गोलंदाजी मी म्हणेन, कारण आतापर्यंत त्यांनी स्टंप टू स्टंप अटॅक केला. नक्कीच मैदानात तू वर्तन बघतोस. विनोद पाटील आहे आणि विनोद पाटील म्हटल्यानंतर झिराड गावचा गुरु, क्रिकेट मधला गुरु, आणि गुरु मैदानात आहे आणि त्याचा शिष्य सुद्धा कॅप्टन आहे. बघा त्याची रणनीती फिल्डिंग लावण्याची, आणि संघ मालक आहेत आणि स्वतः मैदानात आहे. त्यानंतर तू निरीक्षण केलं तर विनोद पाटील संपूर्ण टीम हँडल करतो या ठिकाणी, आणि काय गोलंदाजीचा क्रम कशा पद्धतीने पाहिजे होता ते सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळालं. जरूर आपण म्हटलं विनोद पाटील यांच्याविषयी नक्कीच आपण बोलणार आहोत. एक अत्यंत चांगलं क्रिकेटर म्हणून ज्यांनी नाव आपलं कमवलं, किंबहुना पंचांची भूमिका अलिबाग क्रिकेटमध्ये असेल, नक्कीच एक चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आली. सन्माननीय दिलीप शेठजी भोईर या ठिकाणी त्यांचं देखील आगमन होतं, ज्यांच्या माध्यमातून आपण क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा पाहत आहे. या बॅगचा फटका समोर खेळण्याचा प्रयत्न. रोहनच्या हातामध्ये चेंडू, टाळ्यांचा आवाज आला पाहिजे रोहनसाठी. काय जबरदस्त कॅच घेतलाय. कम ऑन डीजे मास्टर. हर्षोल्लास पाहायला मिळतोय मैदानावरती. आपण पाहतो ही विकेट गेली. रोहन घाटेला षटक क्रमांक 3 देण्यात आलं आणि 8 चेंडूवरती आता मात्र 32 धावा आल्यात. असं मी म्हणणार नाही की धावा होणार नाहीत, मात्र या चेंडूपासून त्यांना या मैदानावरती षटकारांच्या चौकारांची किमया दाखवावी लागेल. आता जर आपण पाहिलं तर 8 चेंडू आहेत. या षटकामधील केवळ 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडू फार महत्त्वाचे असतील. या 2 चेंडूवरती जर रोहन घाटेने चांगली गोलंदाजी केली
तर पुन्हा डॉमिनेट करणारी ही गोलंदाजी झाली असं आपण म्हणूयात. या 2 चेंडूवरती जर 2 बिग हिट आले तर मॅच पुन्हा एकदा बनेल. शेवटच्या षटकाला आनंद वाटेल. विनोद पाटील जे मैदानावरती आहेत ते म्हणतात ना, जिसका गुरु पहलवान उसका चेला बलवान, हे मैदानावरती दाखवतो रोहन घाटे. मॅच बनली पाहिजे, प्रेक्षकांना तेच तर आवश्यक आहे. सामने पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहे. जिराट ग्रामस्थ आहेत, त्यांच्या रसारसामध्ये त्यांच्या धमन्यांमध्ये क्रिकेट आहे. या वेळचा चेंडू सुद्धा आपण पाहतो. रोहन घाटेची काय जबरदस्त गोलंदाजी आहे. आपण विचार केला क्रिकेटमध्ये तर कमी उंची नक्कीच कधी मॅटर केले नाही. द गॉड ऑफ द क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर यांना आपण पाहिलं होतं. सुरुवातीला पाकिस्तान विरुद्ध खेळत असताना त्यांना काही शब्द बोलले सुद्धा गेले, मात्र द गॉड इज गॉड असं बऱ्याच वेळा आपण पाहिलं हे चित्र. या चेंडूवरती मात्र हा चेंडू गेलाय सीमारेषा पार, डीप मिड विकेट माउंटलाईनच्या पार क्लिअर केलं. टाटा बाय बाय केलाय. चेंडू सीमारेषा पार येतोय. धमाकेदार षटकार. तर त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असेल. बघा, प्रत्येक संघ मालक, व्यवस्थापक आणि कर्णधार यांनी याची काळजी घ्यायची आहे. कुठल्याही खेळाडूने आपला गाड हा मैदानामध्ये बदली करायचा नाहीये. सहा चेंडूवरती 26 धावा हव्यात. 27 धावांचं आव्हान या ठिकाणी अचीव करावं लागेल. केल्याने होत आहे रे, आधी केल्याचे पाहिजे. हे मैदानावरती वृत्ती तुम्हाला दाखवावी लागेल. आज मंदार मात्र बऱ्याच मॅचेस खेळलाय, मात्र गावासमोर खेळताना एक वेगळं दडपण त्याच्या मनामध्ये आहे. आज गावातील खेळाडूंना, गावातील प्रेक्षकांना त्यांच्या विरोधात खेळताना त्याचे प्लस अँड मायनस त्यांना माहिती आहेत. मात्र अशा वेळेस खेळणं आणि अशा वेळेस क्रिकेट खेळत असताना बऱ्याच गोष्टी विनोद पाटीलने सुद्धा आज मैदानावरती त्या संघाला सांगितल्या असतील. मग ओमकार पाटील विकेटच्या पाठीमागे आहे. विनोद पाटील या संघामधून खेळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती पंकज. पहिला चेंडू. या चेंडूवरती मंदार सोडणार नाही. चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडू येतोय सीमारेषा पार, मिड विकेटला क्लिअर करत येणारा हा फटका षटकार. जिराटकरांचा कधीच नाद करायचा नाही. जिराट प्रीमियर लीगचा नाद करायचा नाही. सन्मान्य शोटम शेटचा कधीच नाद करायचा नाही. काय जबरदस्त मैदान दिलंय. कारण हे मैदान मिळवण्यासाठी मला असं वाटतं की आम्ही दुसऱ्या विभागामध्ये राहतो, मात्र हे मैदान जिराटकरांना मिळालं. त्यांची येणारी पिढी किती उपकृत असेल की हे क्रिकेट त्यांना अशा मैदानावरती खेळायला मिळतंय. नक्कीच यश, कितीतरी अडचणीला मात करून एका वर्षात क्रीडांगण बनवलं. म्हणजे भरपूर अडचणी एवढ्या आल्या होत्या, परंतु त्या अडचणीवरती मात करून या क्रीडांगणाला बनवलं गेलं आणि भविष्य खूप उज्ज्वल आहे. यश, धाबलकावरती धाव मिळेल. एक चांगला अटेम्प्ट घेतला होता. गोलंदाजाने चकवलं होतं, गती कमी केली होती. चेंडू पडल्यानंतर समोरून उसळला आणि या चेंडूवरती हुक मारायचा होता, मात्र फटका बसला होता. येणाऱ्या 4 चेंडूवरती 19 धावा हव्यात. मॅच टफ आहे. सामन्यामध्ये अजूनही कोणत्याही क्षणाला धडाकेबाज फटकेबाजी होऊ शकते. हे चित्र आपण पाहिलंय. हा चेंडू या मॅच मधील, या इनिंग मधील, पूर्ण सामन्यामधील कलाटी ठरू शकतो. या चेंडूवरती जर बिग हिट आला तर मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा परतताना संघ पाहायला मिळेल जो फलंदाजी करतोय. 27 धावांचं टार्गेट अचीव करायचं आहे आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 चेंडूवर 19 धावा समीकरण मैदानावरती आपण मांडतोय. एक चांगलं क्रिकेट आहे. 28 धावा आल्यात. 28 धावांवरती 2 गडी परतलेत. ओमकार पाटील जो विकेटच्या पाठीमागे थांबलाय.
गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र एक चांगली लय पकडताना लयबद्धता आणले गोलंदाजीमध्ये. मंदार जो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे त्याच्या बॅट मधून एक प्रहार आलाय. गोलंदाज सज्ज. या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न. चेंडू दीर्घकाळ हवेमध्ये कॅच होण्याची संधी या ठिकाणी सोडली आहे. आता मात्र येणाऱ्या 3 चेंडूवरती 18 माराव्या लागतील. प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि षटकारच पाहिजेत. मंदार मात्र तो स्ट्राईक वरती आलाय. यश अजून सुद्धा मॅच ऑन आहे बघा. 3 चेंडू आणि 3 षटकार आले तर सामना अजून सुद्धा जिंकता येऊ शकते आणि मंदार मात्रे सारखा खेळाडू त्यांच्या समोरती आहे आणि त्यामुळे अजून मॅच इथे जिंकू शकतोय. जरूर मंदार मात्रे ते करू शकतोय. 8 चेंडूवरती स्पष्टता येईल. मंदार मात्रेने बऱ्याचदा हे करून दाखवलंय. आपण पाहतोय दबाव बनवण्यासाठी विनोद पाटील या ठिकाणी स्वतः उभे राहिलेत. हा चेंडू पडल्यानंतर ऑफटिकच्या बाहेर जरूर होता. मात्र या चेंडूवरती आपण पाहतोय पंचांचा इशारा होता की इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू मैदानावरती आलाय. एक अत्यंत चांगला चेंडू आला. 2 चेंडू 18 धावा. मंदार मात्र स्ट्राईक वरती उभा आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज चांगले प्रयत्न करतोय. कोणताही चान्स दिला नाही. एक खराब चेंडू पहिला आला होता. शॉर्ट ऑफ द लेंथ होता. त्यावरती मंदारने मिड विकेटला षटकार मारला. मात्र त्यानंतर कमबॅक केलाय. या चेंडूवरती सुद्धा मारण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये कॅच येईल. मंदार मात्रे या पूर्ण मॅच मधील या विकेट गेल्यानंतर हवा निघाली आहे. कम ऑन डीजे मास्टर. मास्टर सौरभ चेरकर आज एक जबरदस्त संगीत वाजवतोय. पांडू नावाचा चित्रपट आपण पाहिला होता. सोनाली कुलकर्णी, त्यानंतर कुशल भद्रिके, त्यानंतर आपण भाऊ कदम यांना पाहिला होता आणि अत्यंत चांगला चित्रपट आला होता. ट्रिब्यूट केला होता. मराठी बॉक्स ऑफिस वरती चांगली कमाई केली होती. चेरकर सुद्धा आज गीतांमध्ये व्हेरिएशन आणतो. 1 चेंडू बाकी आहे. मॅच मध्ये तितकासा रोमांच नाही. 18 धावांची रिक्वायरमेंट आहे. विराट प्रीमियर लीगचं हे पर्व दुसरं आपण पाहतोय. या चेंडूवरती अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. मॅच जिंकलाय. पूर्ण सामन्यामध्ये आपण पाहतो डॉमिनेट केलंय. जनमान भोईराळी संघानं 17 धावांनी सामना जिंकला. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करूयात आणि यानंतर आपण जाऊयात मॅन ऑफ द मॅच कडे. नेक्स्ट मॅच कडे आपण वळण्याआधी करूयात दर्णेकर सर आणि ते देण्यासाठी मी आणि सन्मान्य विकासजी थले आपण समोरती यायचंय. सन्मान्य रमेशजी खेडेकर आणि सन्मान्य विकासजी थले साहेब आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी समोरती या. मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे तो म्हणजेच 10 चेंडू मध्ये 27 धावां 24 धावांची खेळी करणारा ओमकार पाटील. वेलकम. धन्यवाद.